ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धो सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांच्या चरित्राचा विचार करत असताना रामाच्या चरित्राला, त्याच्या चिंतनाला आपण प्रारंभ केला होता आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे कुटुंब प्रधान कसं आहे या चिंतनाला आपण आरंभ केला होता। संपूर्ण चरित्राचा संक्षेपाने विचार करत असताना किंवा त्यातील एखादं रहस्य, एखादा विचार, एखादा धागा पकडत असताना प्रभू रामचंद्रांनी जे जे काही केलं त्यामध्ये कुटुंब प्रधानता होती हा विचार आपण केला। प्राधान्याने कुटुंबाचा विचार, सर्व समाजाचा विचार नाही असं नाहीये, अजिबातच नाही असं नाहीये, परंतु ज्या ज्या काही घटना घडल्या त्या सर्व त्यांच्या कुटुंबाशी, कुटुंबातील व्यक्तींशी निगडित होत्या आणि त्यातून पुढे जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी एक स्वतंत्र आपलं कुटुंब निर्माण केलं, आपल्या कुटुंबाचा विस्तार केला। अशा पद्धतीचं चिंतन आपण केलं। त्याचाच मागोवा घेत असताना, त्यावरतीच अजून थोडं चिंतन करत असताना काही प्रसंगांचा विचार करत आज आपण पुढे जाणार आहोत। कुटुंब प्रधानता, समाज प्रधानता चरित्रातील याचा विचार करत असताना आपण दोन चरित्रांचा उदाहरणादाखल विचार केला, उदाहरणं पाहिली। कुटुंब प्रधानता ही प्रभू रामचंद्रांच्या चरित्रामध्ये दिसून येते आणि समाज प्रधानता ही भगवान कृष्णांच्या चरित्रामध्ये दिसून येते। कुटुंब प्रधानता काय आहे, समाज प्रधानता काय आहे, तर कुटुंबातील घटक त्यांना जोडून ठेवणं, त्यांच्याशी संलग्न सगळे जे ज्या काही घटना घडतात त्या त्यांच्याशी संलग्न हा विचार, आणि समाजामध्ये प्रबोधन करणं, समाजाला एक ठेवणं, समाजाचं रक्षण करणं हा दुसरा विचार। दोन्हीची प्रयोजनं, दोन्हीची कारणं, दोन्हीच्या अपेक्षा ह्या सर्वत्र बदलत असतात, म्हणूनच कुठे लागू काय होत आहे याचा विचार करण्यासाठी त्या चरित्रांचा विचार करावा लागतो किंवा चरित्रांचा त्या प्रकारे विचार करावा लागतो। कसाही विचार करताय एक या समाज प्रधानता आणि कुटुंब प्रधानता याच्या सापेक्षतेने एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की दोन्हीचा अतिरेक चालत नाही। अतिरेक झाला की मोह होतो किंवा त्या अतिरेकाचं कारण मोह, अविवेक असतो। मी आणि माझे आणि हे सर्वच माझे। अर्जुनाच्या आणि त्या धृतराष्ट्राच्या ठिकाणी मोह काय आहे? एके ठिकाणी कुटुंब प्रधानतेतून मोह आहे आणि एके ठिकाणी समाज प्रधानतेतून मोह आहे। प्रत्यक्षात विचार केला तर हे आपण थोडं मागे चाललोय, का विचार करायचा याचा, पण हरकत नाही। एके ठिकाणी कुटुंब प्रधानतेतून मोह आहे आणि एके ठिकाणी समाज प्रधानतेतून मोह आहे। धृतराष्ट्रासाठी मी आणि माझं कुटुंब म्हणजे माझे आणि पंडूचे। माझं कुटुंब काय आहे? मी, माझी पत्नी आणि माझी 100 मुलं, कौरव, एवढंच। पण आपण सर्वच एक आहोत हा विचार तो विसरून गेलाय।
प्रत्यक्षात पंडूचे असले तरी ते कौरवच आहेत, कारण कुरुवंशातले आहेत. पण त्याच्यासाठी धार्तराष्ट्र, ह्याच्या धृतराष्ट्रासाठी काय आहेत? माझे पुत्र धार्तराष्ट्र. ही कुटुंब प्रधानता, त्याचा झालेला अतिरेक आणि त्याच्यातून निर्माण झालेला मोह आहे. पण त्याच ठिकाणी युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या ठिकाणी काय झालंय? हे देखील माझेच आहेत. कोण? कौरव. समोर युद्धाला जे प्राप्त झाले ते. आणि हे युद्ध झालं तर समाज विघटित होईल, समाजावरती फार मोठा आघात होईल. हा समाज प्रधानतेचा विचार करत असताना निर्माण झालेला मोह आहे. तिथे झालेला तो अतिरेक आहे. आणि त्या अतिरेकामुळे त्यातून समाजाचा घात होतोय, हे त्या अर्जुनाच्या लक्षात येत. त्यामुळे कुटुंब प्रधानता असेल किंवा समाज प्रधानता असेल, दोन्हीचा अतिरेक चालत नाही, दोन्हीचा समन्वय असावा लागतो, एक बॅलन्स. चरित्रातनं तो आपल्याला दिसून येतो. का असं आहे? कारण समाजापासून कुटुंब स्वतंत्र असून चालत नाही. एखादं कुटुंब हे समाजापासून स्वतंत्र असून चालत नाही, आणि समाज कुटुंबांमध्ये विघटित करतायत. एखाद्या राष्ट्राला, आपण राष्ट्राचा विचार करू, समाज म्हणून पाहिलं, संपूर्ण एक, की त्यामध्ये त्याला कुटुंबांमध्ये विघटित करता येत नाही. दृष्टीच कारण आपण व्यापक घेतलेली आहे. समष्टी विचार चालू आहे. आणि ज्या वेळेला व्यष्टी विचार चालू आहे, त्यावेळेला ते जे कुटुंब आहे ते त्या तुझी व्यष्टी आहे ते समष्टीपासून वेगळं असून चालत नाही. कुटुंब समाजापासून स्वतंत्र असून चालत नाही. कुटुंब प्रधान कुटुंब प्रधानतेचा अतिरेक झाला, कुटुंब समाजापासून स्वतंत्र झालं, सगळं एककेंद्रित्व आलं, की तिकडे घराणेशाही, राजेशाही निर्माण होते, उन्मत्तपणा येतो. आणि त्याच ठिकाणी एखादा अखंड असणारा समाज कुटुंबांमध्ये विघटित झाला की यादवी युद्ध, सिव्हिल वॉर होतं, आपापसात भांडण होतात. प्रभू रामचंद्रांनी ते सर्व सांभाळलं. प्रत्येक ठिकाणी विचार करत असताना आपल्या कृत्याचा, कर्माचा काय परिणाम होणार आहे आणि ते उचित आहे का अनुचित आहे, या सगळ्याचा विचार केला. घरातून बाहेर पडत असताना, वनवासाला निघाले असताना, त्यावेळेला त्यांनी याचा विचार केला नाही, अयोध्येतल्या जनतेचं काय होईल, अयोध्येतल्या जनतेला कोण सांभाळेल, माझ्या राष्ट्राला कोण सांभाळेल. कारण त्यांना माहिती आहे, राज्यामध्ये असणारे अधिकारी, वसिष्ठ महामुनी, मागून येणारा भरत, हे सर्व राज्य करण्यास समर्थ आहेत. आत्ता माझं प्रयोजन काय आहे? तर आत्ता माझं प्रयोजन पितृवचनांना जागणं आहे. कारण माझ्याकडे समाज अपेक्षेने पाहतोय. आपलं कुटुंब कसं सांभाळावं हे समाज माझ्या कृत्यातनं शिकणार आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. त्याच ठिकाणी विरोधाभास पहा. आपलं राज्य जे हक्काने, धर्माने आपल्याला मिळणं योग्य आहे, ते मिळत नाहीये, वनवास प्राप्त झालाय, हरकत नाही, मला वनाचं राज्य वडिलांनी दिलं असं मान्य करून प्रभू रामचंद्र वनात निघून गेले. पण ते ज्या वेळेला सुग्रीवाला भेटतात, सुग्रीवाला आपला मित्र म्हणतात, त्याला आपल्या कुटुंबामध्ये समाविष्ट करतात, त्यावेळेला वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये भांडण राज्यावरूनच आहे. वालीने सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिलेलं आहे. तिथे सुग्रीवाला मात्र त्याचं राज्य परत मिळवून देतात. विरोधाभास आहे ना. सुग्रीवालाही म्हणू शकले असते, अरे काय राज्याचा लोभ, राहायचं वनात, आनंदाने सुखाने राहावं, पण नाही. भरताला राज्य प्राप्त होत आहे तो देखील धर्मच आहे, मला वनवास प्राप्त होतोय तो देखील धर्मच आहे. पण वालीला प्राप्त झालेलं राज्य आणि वालीने सुग्रीवाला राज्यातून निष्कासित करणं, बाहेर टाकणं, हा अधर्म आहे. अधर्म तिकडे मध्ये आला की मग समाज प्रधान होतो. मी तिकडे जर सुग्रीवाची मदत केली नाही तर समाज काय म्हणेल, माझ्या चरित्राचं नंतर चिंतन करणारे काय म्हणतील.
कौटुंबिक कलह आहे ना तिकडे, प्रश्न कुटुंब प्रधान आहे. त्याचं उत्तर देत असताना त्यांनी वालीचा वध केला. त्या वालीचा वध का केला, त्यामागची कारण, त्याची कारणमीमांसा, त्यामागचं तत्व, तो आपण त्या प्रसंगाचा ज्या वेळेला विचार करू तेव्हा स्वतंत्र सखोल विचार करणार आहोत. पण एक कुटुंब प्रधान म्हणून विचार केलात नाही. वालीने केवळ सुग्रीवाला बाहेर काढलं नाही, राज्यातून हाकलून दिलं नाही, त्याच्या पत्नीचाही अपहार केलेला आहे. योग्य नाही. वाली उन्मत्त झालेला आहे, वध करणंच योग्य आहे. त्याने एक सुंदर असा समाज प्रस्थापित होईल, सुंदर राज्य प्रस्थापित होईल. प्रत्यक्षात वाली उत्तम प्रकारे राज्य करत होता. वालीच्या राज्यातील जनतेचा वालीवरती राग होता असं नाही. वाली काही क्रूर निष्ठुर राजा नव्हता, पण तरी देखील तो योग्य अधिकारी नव्हता. रावणाच्या ठिकाणी येऊ. रावण आणि बिभीषण काय झालं, का झालं भांडण? विभीषणाचा प्रभू रामचंद्रांनी स्वीकार केला. विचार करा, रावण आणि कुंभकर्ण यांच्यामध्ये भांडण का झालं? काही नाही. रावणाने सीतामातेचं अपहरण करून तिकडे घेऊन गेला, नेलं सीतामातेला लंकेमध्ये. विभीषणाने केवळ सांगितलं, रावण आणि विभीषणामध्ये विभीषणाने केवळ सांगितलं काय, काही नाही, परत दे सीतामातेला. रावणाने ते मान्य केलं नाही. विभीषणाने रावणाला उपदेश केला, सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च सत्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. रावणा, तुला गोड बोलून सांगणारे, नित्य गोड बोलणारे सहज सापडतील. तुझा उदो उदो करणारे, तुझं कौतुक करणारे तुला नेहमीच जवळ राहतील. पण अप्रिय असलं तरी देखील सत्य सांगणारे सहज मिळत नाहीत. आणि बोलणारा कदाचित सापडेल, पण तो मान्य करणारा सापडत नाही. वक्ता श्रोताच दुर्लभ. विभीषण निघून आले. विभीषण रामाला शरण आला. रामाने विभीषणाचा स्वीकार केला का? कारण एक नवीन कुटुंब निर्माण झालं पाहिजे. आणि अशा अनेक कुटुंबांचा ज्या वेळेला संबंध निर्माण होतो आणि त्यांच्यासाठी कोणता तरी एक समान धागा असतो परस्परांमध्ये, त्यावेळेला त्या राष्ट्राला, त्या राज्याला, त्या समाजाला अखंडत्व प्राप्त होत असतं. आज विचार करा, पूर्ण आलेख आपण पाहू प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा. प्रत्येक प्रसंगांचा त्या त्या प्रसंगाशी निगडीत जो विचार आहे तो आपल्याला स्वतंत्र पाहायचा आहे. परंतु मी केवळ काही प्रसंगांचा उल्लेख करतो, त्यांचा क्रम सांगतो, आणि मग त्याचा ज्या वेळेला आपण एकत्रित विचार करतो त्यावेळेला लक्षात येईल. भरत, त्यानंतर निषादराज गुह, त्यानंतर सुग्रीव, त्यानंतर विभीषण, हे सर्वजण परस्परांना ओळखत होते की नव्हते? असतीलही नसतीलही, पण त्यांच्यामध्ये काय संबंध होता परस्परांशी? काही नाही. पण प्रभू रामचंद्र वनवासात गेले. वनवासात जाऊन पूर्ण वनवासाची 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ते अयोध्येमध्ये परत आले, त्यावेळेला या सर्वांमध्ये समान धागा काय होता? प्रभू रामचंद्र, राम हा एकच धागा. रामाचा मित्र एवढं कळल्यावरती भरताने गुहाला मिठी मारली. मनात एक शंकाही आली नाही की हा कसा असेल,
हा मला फसवेल का, हा माझ्या पाठीत खंजीर खुपसेल का, मला धोका देईल का, दगा करेल का, काही नाही. काही एक विचार नाही. हा कोण आहे, काय आहे, काही भेदभाव नाही. रामाचा मित्र एवढं म्हटल्यावरती आपलंस. बिभीषणाला मान्य, सुग्रीवाला मान्य नव्हतं. बिभीषणावरती त्याने आक्षेप घेतलाय, संशय घेतलाय. अरे हा राक्षस आहे, शरण येतोय खरा, पण मनामध्ये काही धोका दगाफटका करण्याचा काही विचार असेल तर. हनुमंताने तिकडे फार सुंदर वर्णन केलेलं, म्हणजे सुंदर वक्तव्य पर हनुमंतांचं तिथे. असो, तो विचार नंतर. परंतु प्रभू रामचंद्रांनी त्याला स्वीकारलं, सांगितलं, सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्य तद्व्रतम मम. एकदा कोणी मनापासून जो मला शरण येतो आणि म्हणतो मी तुझा आहे, तवास्मीति याचते, मी तुझा आहे असं मनापासून जो म्हणतो, त्याला मी सर्व भूतांपासून अभय देतो. मी सुग्रीवाला अभय दिलंय. प्रभू रामचंद्रांनी अभय दिलंय म्हटल्यावरती संपला विषय. सुग्रीवासाठी बिभीषण आपलाच झाला. सगळ्यांसाठी रामाचे मित्र, रामाचे दास, रामाचे सेवक, रामाचा भक्त एवढं म्हटलं, परस्पर आपपर भाव संपला. हे प्रभू रामचंद्रांनी प्रत्येक ठिकाणी एक आपलं असं कुटुंब निर्माण केल्यामुळे सर्वजण उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळेजण एकमेकांशी जोडले गेले. हे या चरित्रातलं एक रहस्य आहे. आणि म्हणून त्या कुटुंब प्रधानतेतून त्या समाजावरती देखील एक परिणाम झालेला आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी घटना आहे कुटुंब प्रधान आहे. अनेक घटना आहेत. त्या घटनांचा विचार करताना आपल्याला थोडा याचा विचार करायचा आहे. पण त्या सर्व ज्या घटना आहेत, प्रभू रामचंद्रांच्या संपूर्ण चरित्रातील काही प्रमुख घटना, ज्या घटनांचा आपण भरत, लक्ष्मण यांच्या दृष्टीने विचार केलाय, पण तो विचार आता आपण प्रभू रामचंद्रांच्या दृष्टिकोनातून करणार आहोत. पण तो विचार पुढील भागात पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.